वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना। 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 पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना। पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना। पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना। पार्वतीच्या नंदना गजानना रे गजानना। गजानना ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी। मनोनी नाचे मागे मागे वाहे अंगे भारत्याचा। किंवा पुलिया प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला। प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे। आवाज थोडासा कडक दादा। प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे। मालक या अभंगाद्वारे नमूद करतात विश्वाच्या मालकावर संतांचं कर्ज आहे। हे द्वारकाबाई काऊन बोलती माय? माझं बंद करतो माईक देतो तुझ्याकडे तू बोल। विडाला प्राप्त प्रसंगी निवडलेल्या अभंगाद्वारे मालक नमूद करतात विश्वाच्या मालकावर जगदानंद कंद जगतपती पंढरीश पांडुरंग परमात्मा या विश्व मालकावर जगाच्या बापावर संतांचं कर्ज आहे। पाचशे हत्ती सांभाळता येतात पण 2 शेळ्या नाहीत सांभाळता। विठाला विठाला निसर्गाचा नियम येतो याच्यात काही दुःख मानलं नाही पाहिजे। निसर्गाचा नियम येतो। शेगावच्या हत्तीच्या सोंडीत जर तांब्या द्याला गजानन बाबाच्या हत्तीच्या सोंडीत तांब्या द्याला तर ते तुळशीला पाणी घालीन। पण तुळस जर वृंदावनाच्या ती शेपुडी जर वृंदावनाच्या जवळून गेली की शेंडा झाली ती। विडाला संतांचं कर्ज आहे। तात्विक सात्विक लोकांनी मान्य केलं। का मान्य केलं? सांगणारी व्यक्ती पैठणचे मालक येतं। पुरावा हा दमदार लोकांचा मानला जातो। मग क्षेत्र कुठलंही असू द्या, व्यापार असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, अध्यात्म असेल, बचर बचर बोलणाऱ्यांचा पुरावा मान्य नसतो। दमदार लोकांच्या पुराव्याला किंमत असती। संतांचा देवावर कर्ज आहे हा पुरावा पैठणच्या मालकांचा आहे। मालकांचा दर्जा किती मोठा आहे माहिती आहे का? आपल्याकडे 4-2 कोटी रुपये ज्याच्याकडे त्याला लोक मोठं म्हणतात। एखाद्याकडे एखादं पद असलं की लोक त्याला मोठं म्हणतात।
आपल्याकडे किती जरी मोठं पद असेल, किती जरी पैसे असतील, किंवा किती जरी श्लोक पाठ असतील, पुराण पाठ असतील, ओया पाठ असतील, अभंग पाठ असतील, पण काही ठराविक लोक दर्जेदार ठरलेली आहेत. त्याच्यापैकी शांती ब्रह्म एकनाथ महाराज. आपल्याकडे किती पैसे असल्यावर पैठणचा पंढरीतला मालक आपलं काम करील? असे तर लय लोळायलेत. रावणाचं केलं नाही तर तुमचं आमचं करतो का? 10-5 कोटी 100-200 कोटीवाल्याचं, 1000-500 कोटीवाल्याला तर पुसत तर नाही. त्याच्या स्वप्नात जात नाही. स्वप्नात ज्याची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येत होतं. एक 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 चौकट. कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. अशा 7 कोटी चौकटी ज्याच्याकडे सोन्याच्या होत्या, त्याच्या स्वप्नात नाही पंढरपुरातला मालक. 1000-500 कोटीवाल्यांवर फाटून घ्यायचं नाही. आपण तर बसतच नाहीत त्याच्यात. विडाला राजे हो, पैठणच्या मालकाकडे 36 वर्ष जगाचा मालक धोत्र धुण्यासाठी होता. वस्त्र गंगा तीरी धुतसे, वस्त्र गंगा तीरी धुतसे, वस्त्र गंगा तीरी धुतसे, वस्त्र गंगा तीरी धुतसे, त्या चंदन उकाळो श्रीखंडा चंदन उकाळो, वस्त्र गंगा तीरी धुतसे, वस्त्र गंगा तीरी धुतसे, श्रीखंडा चंदन उकाळो निकारी, श्रीखंडा चंदन उकाळो निकारी, वस्त्र गंगा तीरी धुतसे, वस्त्र गंगा धुतसे. 36 वर्ष पंढरपुरातला मालक पैठणच्या मालकांचे कपडे धुवायला होता. मोस्ताईल दर्जा. ब्रह्मदेवाकडे तराजू असेल का पैठणच्या मालकांचं भक्तीचं वजन करण्यासाठी? नाही. इतकं टोक होतं. याच्या पलीकडे सांगू का? विश्वाचं आराध्य दैवत आहे भगवान गणेश भगवान. शास्त्री महाराज जर तुम्ही म्हणले, संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा पूर्ण मंडळ जर म्हणलं, उद्या सकाळी बाळू महाराजाला लाईन मध्ये उभं करायचे माणसं रांगेला लावण्यासाठी. शेवाय देवाची, याच्यात काय वावग आहे? तरी पण मिरच्या लागत्या बाळूला. म्हणजे माझ्यावर घेतल्यावर तुमची लय खसफस, म्हणजे तुम्ही लय तुकाराम महाराजाची चुलते आहेत का? तुमचे तर चेहरे पाहिल्यावर कळतंय तुम्ही किती किती ठिकाणचं पाणी पिलं. विठाला आमच्यावर घेतलं की यायला वाटतं हे बावणीच येत. सुपारी इतका, तिळा इतका, हरभऱ्या इतका का होत नाही. प्रत्येकाचा युग दुःख होतो. अरे वा, मी काल कीर्तन केलंय आणि मला विश्वस्त म्हणते दात माणसं रांगेला, दर्शन रांगेत तुम्ही भरा आणि लोक रांगेला लावा. अरे बाळू, देवाच्या दर्शनाची लोक लावायची तुला, तरी जरासं कुठंतरी असं दुखन. 36 वर्ष पंढरपुरातला मालक वॉचमन झालाय. दत्त चोपदारी करीतसे, दत्त चोपदारी करीतसे, दत्त चोपदारी करीतसे, रामने देव राबे त्यांचा, रामने देव राबे त्यांचा, रामने देव राबे त्यांचा, रामने देव राबे त्यांचा, दत्त चोपदारी करीतसे, दत्त चोपदारी करीतसे, दत्त चोपदारी करीत. सज्जनांनो, 36 वर्ष रिकाम्या वेळात दरुजा सांभाळला. द्वारपाल झाले प्रभू, वॉचमन झाले वॉचमन. कोणाला देव म्हणतात? इथं समोरचे उभे आणि मी सुद्धा. गिरगावच्या बाळूला आता घरी जाऊ द्यायचं का न जाऊ द्यायचं ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि तो 36 वर्ष वॉचमनकी करतोय, कपडे धुतोय. काय अधिकार असेल पैठणच्या मालकांचा? आणि त्या मालकांचे उद्गार आहेत,
की संतांचं देवावर कर्ज आहे. सात्विक लोकांनी विचार केला, सदाचारी पुण्यशील पावन माणसं शक्यतो 0 मिनिटात आक्षेप घेत नाहीत. हे भंगिरी भुंगिरी असतात का ज्याला कवडीची अक्कल नाही तेच हिचकित आहेत. ते म्हणलेच कस काय असं? तुला काय अक्कल आहे सुंबळ्या? तुला परवाच्या दिवशी बायकून रट्टी दिली तू काय करायचे त्याच्या काड्या करू? तू इतका नालायकपणा, इतका गरम तू. समुद्र समुद्र असतो, वडा वडा असतो. पाऊस सुरू झाला आणि उताराचं पाणी खड्ड्यात आलं की वड्याला पूर येतो. आणि पाऊस बंद झाला की 1-2 महिन्यात छापी भिजवायला पाणी नाही वड्यात. छापी कळती का? हे चिलमीवाल्याला माहित असते. तुम्हाला काय माहित आहे? चिलमीच्या खालून धुडकं लावते तिला छापी म्हणतात. तरी ते वडे हुट 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 करतात. समुद्र समुद्र असतो. सात्विक लोकांनी विचार केला, नाथबाबा सांगतात त्या अर्थी ब्रह्मांडाच्या मालकावर संतांचं कर्ज आहे. पण मधातले होते काही पानशेट ह्या आग्या मोळाच्या माश्या. हे म्हणल्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं असं कसं काय म्हणणं आहे? संत तर देवाचं भजन करतात, संत तर काशीतल्या मालकांचं भजन करतात, संत तर गणेश बाप्पांचं भजन करतात, संत तर जगदंबेचं भजन करतात. मग संतांपेक्षाही देव मोठी आहेत ना. मग मोठी माणसं लहान्यांकडनं कर्ज कसे घेतील? अशी चारवाकाची शंका होती. चारवाक कोणाला म्हणायचं? चारवाक आपल्यात राहून आपली वाभाडे काढतात, या भंगिऱ्याला चारवाक म्हणतात. त्या चारवाकांचा प्रश्न पैठणच्या मालकांना आहे, महाराज एक शंका आहे आमची की संतांचं कर्ज देवावर कसं शक्य आहे? महाराजांनी सांगितलं, मला एकट्याला विचारण्याऐवजी 18 संतांचा मेळा भरवा. ते सर्व 18 संत आमंत्रित करा आणि सर्व संतांच्या सानिध्यात तुमचा प्रश्न मांडा. हे सर्व संत सांगतील की काय अवस्था आहे. तर चारवाकांनी सर्व संत एकत्रित केली आणि सगळ्यांच्या समोर चारवाक उभे राहिले. कधी कधी काय होतं माहित असतं का? शहाण्याला मूर्खाच्या नादीत थोडा वेळ लागावंच लागते. त्याचं म्हणणं ऐकावंच लागतं, नाही तर मूर्खाच्या लाऊडस्पीकरची लाईटच जात नसती. रातच्या त्याचे स्पीकर चालून दिवसात त्याचे स्पीकर चालू. हे नाही म्हणालो मी, मूर्खाचे म्हणतोय मी, अंगाव घेऊ नका. ते कधी बोंबलत असतात. म्हणून या नालायक लोकांना वेळीच साप बसावा याच्याकरता संतांनी त्याचं म्हणणं ऐकून घेतलं. दुर्जनम प्रथम वंदे सज्जनम तदनंतरे. मूर्खाला आधी नमस्कार करावा लागतो, त्याला मोठा गुगू येत असतो. सज्जन माणसाला जर रामराम घालायचं ते म्हणलं, ती गडबडीत असतील, त्यांच्या मागे व्याप असेल, काही काम असेल, नसेल घातला. पण मूर्खाला त्याला का आता मी दिसायलो का? तो का माणूस राहिला का? मग काय भूत झाला का? नाही आता ते का पहिल्यासारखे राहिले का? शेपटी आल्या त्याला. मूर्ख असे सारखं ओरडत असतात. म्हणून त्यांच्यासाठी काही वेळ द्यावाच लागतो. ते काढायचा थोडासा वेळ. संतांनी सुद्धा विचार केला, आपण यांचे म्हणणं ऐकून घ्यावा. आणि एक एक संत सांगत होते, तुम्हाला काय वाटतंय? आमचं कर्ज नाही. अरे ब्रह्मांडाचा मालक आमच्यामुळे मोठा झालाय. आमुचिया भावे तुझ देवपण, हे का विसरोनी राहिलाशी. देवा तुला देव पण आले ना, ते आमच्यामुळे आले. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संताने. अहो विश्वातला मालक हा संतांनीच आपल्याला दाखवलाय. एक सोपा मुद्दा सांगू का? नुसतं देवावर कर्ज नाही, तर पृथ्वीवर जितके देश असलेल्या प्रत्येक या भूखंडावर संतांचं कर्ज आहे. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, निवृत्तीदादा, सोपन काका, मीराबाई, जनाबाई, सखुबाई, मुक्ताबाई ही संत जर जन्माला आली नसती तर आपल्यात ऊसातल्या डुकरात काही फरक राहिला नसता. आपण माणसं म्हणून जर जगत असतो, माणसं म्हणून, तर ह्या संतांचे कर्ज आहे, त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. देव तर फार लांबची गोष्ट आहे. एका माणसाकडे 1000 कोटीची प्रॉपर्टी होती पण समाधान नाही. पोटबुट हरपून येत होतं. ज्याच्याकडे 1000 कोटीची प्रॉपर्टी, त्याचं पोरग जर बुट हरपून येत असेल तर त्याला समाधान आहे का? दादा महाराज समाधान आहे त्याला? नाही समाधान नाही. पण पैशान समाधान भेटत असतं का?
किती दाखवायचे कुंटालांच्या याच्याकडे पैसे, त्याला कवडीचं सुख नाही. त्याचे बंडलावर बंडलं टेकले तर घर होतील, पण कवडीचं सुख नाही. रात्रंदिवस झोप नाही. पैशानं सुख भेटत नाही. सुख फक्त ठराविक लोकांकडे, ते संतांकडे. अहो देवाकडे पण सुख नव्हतं. मनवोनी सेवा करी त्यांची, सेवा करीता मनवून सेवा करीता संताचे सुख झाले आ देवा, संताचे सुख झाले आ संताचे सुख झाले आ देवा, संताचे सुख झाले आ मनवून सेवा करीताची, मनवून सेवा करीताची, मनवून करीताची. संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्यांची. अहो देवाला पण सुख देणं हे संतांकडेच काम आहे, किंवा संतांकडे तो साठ आहे, किंवा संतांचीच योग्यता आहे. त्यांचाच अधिकार आहे देवाला सुख देण्याचा. आपण ज्यानं सृष्टी निर्माण केली, या सृष्टीतल्या झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, त्याला जगाचा बाप म्हणतात. देखवी ऐकवी एक नारायण. तुम्ही माझ्याकडे बघता, मी तुमच्याकडे बघतो. विचाराची देवाणघेवाणे ही सर्व दळणवळण क्रिया ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि त्याला सुद्धा सुख या संतांनी दिले. सामान्य कर्ज आहे. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. किती 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 सुख दिले. या कर्तव्याचं कर्ज विश्वाच्या मालकावर आहे. आणि ते उतरण्यासाठी, ते कर्जाचा भार उतरण्यासाठी त्याला पेलवत नाही ते कर्ज. म्हणून संतांच्या घरी नाचतोय. नाचतो याचा अर्थ घुंगर बांधून नाही. संतांची पडलेली कामं न सांगता करी सर्व काम. जी आवश्यक काम आहेत, अत्यंत आता शीघ्र काम आहेत, ही न सांगता जगाचा मालक ते काम करतो. इति नाम नाचणे. साकडे पडोने दी काही व्यथा. साकडे म्हणजे संकट, कोढ, हे कसल्याही प्रकारचे. आपणची माथा स्वतःच्या अंगावर ते ओढून घेते. एका जनार्दनी संत, धनी नाही, एका जनार्दनी संत त्रिलोक्यात मुकुटमणी. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वेळेला देहूतल्या मालकांकडे एक द्रव्य सुपूर्द केलं, द्रव्य सुपूर्द केलं, तर तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, राजे नकोय, विश्वाचा कारभार चालवण्यासाठी, गोरगरीब रयतेचा कारभार चालवण्यासाठी तुम्ही हे द्रव्य खर्च करा. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा थोडासा नरोश झाला. का म्हणे, देहूतल्या मालकांनी तुकोबारायांनी का आपल्या द्रव्याचा अस्वीकार केला नसावा. थोडासा डोळा उंच केला आणि छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायला एक म्हणतात, महाराज मी या प्रांताचा राजा आहे, माझं तुमच्यावर अतूट प्रेम आहे. मला तुम्ही ज्या ज्या वेळेला दिसताल त्या त्या वेळेला मी तुमचं दर्शन घेतो. मावळात तुमची कीर्तनं सुद्धा ऐकतोय. मला तुम्ही फार आवडतात. माझ्या अंतःकरणापेक्षा तुम्ही मला जास्त आवडतात. मी या प्रांतातला राजा आहे. या अनुषंगानं तुमच्या काही भौतिक परिस्थितीमध्ये जे काही खालावलेल्या त्या दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला हे द्रव्य सुपूर्द करतोय. तर महाराजांच्या मुखारविंदातून वाक्य पडलंय, तुम्ही इथले राजे असाल, आम्ही त्रिभुवनीचे राजे आहोत. ती त्रिभुवनी आम्ही वैकुंठीचे आपण पास लावली का नाही पाहिली पाहिजे. गोड गोड छान पुरावा दिला. आम्ही त्रिभुवनीचे राजे आहेत. आणि म्हणून
एका जनार्दनी दनी संत त्रिलोक्यात मुकुटमणी. या तिन्ही भुवनामध्ये संत मुकुटमणी आहेत. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. मागच्यांना उठून जायचं असेल तरी चालतंय. आता कीर्तन झालं असं गृहीत धरू. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली मला वाटते 50च्या वरची परंपरा आहे ना, 57 वर्षाची परंपरा. भगवान विघ्नहर बाप्पा मंगलमूर्ती राजुरेश्वर भगवंताच्या कृपा प्रसादाने हे तिन्ही यज्ञ ज्यांच्या अधिष्ठानाने पुनीत असणाऱ्या या पवित्र भूमीवर चालतात अशा भगवान विघ्नहर बाप्पांच्या चरणी त्रिवार साष्टांग दंडवत. ओंकार महाराज असतील मृदंगाचार्य, त्या महाराष्ट्राच्या मातीला लावलेलं कमी वयातलं तात्विक मृदंग क्षेत्रातलं रत्न, तोडीस तोड आदरणीय हरिभक्तीपरायण उमेश महाराज, चंद्र सूर्यासारखे दोघे एकमेकासारखे महाराष्ट्राला लाभलेली बुलंदतू, त्यांनाही प्रणाम. आदरणीय काका महाराज असतील, त्यांच्या बाजूचे लक्ष्मण महाराज असतील, त्यांचे चिलियाबाळ महाराज असतील, मुरलीधर महाराज असतील, दादा महाराज पाटील असतील, सुदाम महाराज असतील. या कार्यक्रमाला लाभलेलं एक नाविन्यपूर्ण रत्न आदरणीय विष्णूजी महाराज सास्ते असतील, ज्यांची साऊंड सिस्टीम यादे सोमनाथ महाराज असतील. तारखेच्या संदर्भात विश्वस्तांच्या वतीने महाराज तुमच्या सुद्धा वतीने मला जे संपर्क करत होते सोमनाथ महाराज हिवाळे, त्यांची साऊंड सिस्टीम सुद्धा आहे, त्यांनाही धन्यवाद. दोन्ही चोपदार असतील. उपस्थित ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची साधना करणाऱ्या सर्व वारकऱ्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. उपस्थित आपला अमूल्य वेळ खर्च करून ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामचिंतना करत तुम्ही या ठिकाणी हजर झालात. तुम्हा श्रोत्यांच्या चरणी सुद्धा साष्टांग प्रणिपात करतो. आणि भगवान विघ्नहर बाप्पांच्या जन्मप्रसंगानिमित्त चालत असलेला हा सोहळा, या सोहळ्यात माझ्यासारख्या सर्वसामान्य अल्पज्ञानी छोट्याशा गिरगावकराला इथे कीर्तन करण्याचा योग येतोय. माझं सुद्धा महत् भाग्य आहे. धरणी नागरेश्वर सोबत आले, त्यांनाही धन्यवाद. त्यांचे प्रदीपजी महाराज काळे ते कथेमध्ये बऱ्यापैकी चित्रीकरण सादर करतात, ज्याला आपण प्रचलित भाषेमध्ये झाकी म्हणता. ते त्यांचं चांगल्या प्रतीचं काम आहे. छोट्या छोट्या लेकरांना उद्या राम कळावं, लक्ष्मणजी कळावं, कृष्ण परमात्मा कळावे, भगवान शिवजी कळावे, असे प्रत्येक बऱ्यापैकी ती पात्र रंगवतात. त्यांना सुद्धा धन्यवाद. उपस्थित दोन्ही चोपदार असतील. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला. या संतांचं कर्ज विश्वाच्या मालकावर. जगाच्या मालकाचा हा अनुसंग आहे. मोठी माणसं फुकट घेत नसतात. सात्विक माणसं, शहाणी माणसं, चतुर माणसं दुसऱ्याचं फुकट खात नसतात. देव हुशारे कशाहून समजायचं? देव चतुर जाणोनी अंतर्वर्त तशी, किंवा चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. चतुर आहे, हुशार आहे, सात्विक आहे. त्याच्यामुळे ही अधिकारी माणसं शक्यतो कोणाचं फुकट काही घेत नसतात. देवाच्या लक्षात आलं, संतांनी एवढा कर्माचा व्यासंग मोठा ठेवलाय, या कर्तव्याच्या निष्ठेच्या प्रक्रियेतली व्याप्तता एवढा मोठा बोज झालाय, त्या बोजानं विश्वाच्या मालकाची मान वाकलेली आहे. हा कसा उतरायचा आहे म्हणून त्यांच्याकडे नाचतोय याचा अर्थ त्यांची पडलेली कामं करतोय. मग संतांचं कर्ज आहे, त्या संतांची जात पाहत नाही, त्यांचं वैभव पाहत नाही, काही नाही, त्यांचं गाव पाहत नाही, ते घरात दारात पाहत नाहीत, फक्त ती अधिकाराची बघतात. आणि मग जगाचा मालक त्यांच्याकडे नाचतोय. मुद्द्यावर येतो. या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी एका साधूकडे, एका वारकऱ्याकडं त्याचा व्यवसाय होता. उद्योगम वर्धन्ते लक्ष्मी.
पोटासाठी धंदा करणं अत्यंत गरजेचं आहे. हरी का नाम पेट का धंदा न करे ओ मूर्खांदा. लग्न केलंस ना तो काम करी जाय आणि रिकाम्या वेळात भजन करी जाय. काम बंद करून भजन करणाऱ्याला एकाही संतांनी मानलं नाही. उसाला दारे धरायचं सोडून जर भजनात आला असेल तर त्याला मान्यता दिली नाही. गहू कापायचा सोडून भजनात आला असेल तर त्याला मान्यता दिली नाही. उलट मान्यता दिली कामामध्ये काम कामामध्ये काम म्हणा राम राम काही म्हणा जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. आपलं काम करून जो रिकामा वेळ आहे त्याच्यात भजन करायचं. मुलाची आई स्वयंपाक करू लागली. बरोबर 8:30 वाजता दारामध्ये ऑटो लक्झरी त्या मुलाला शाळेतली गाडी येते. लवकर लवकर पोळ्या लाटीत होती. गॅसच्या एका तोंडावर भाजी हलवत होती. त्या मुलाची आई जर एकीकडे पोळ्या टाकीत असेल एकीकडे भाजी करत असेल तर मुलाच्या आजीनं थोडस लाजलं पाहिजे. तिनं थोडीशी सांभाळली पाहिजे. रिकामी जागा काय म्हणायचं ते घरी गेलो म्हणा. थोडीशी त्या मुलाची आई जर स्वयंपाक करीत असेल तर आजीनं त्या मुलाचं दप्तर भरलं पाहिजे. त्याची पेन्सिल आठवण करून द्यावा. त्याचा डब्बा भरावा. पण मुद्दाम त्याची आई स्वयंपाक करताना ही तुळशी येडे घाली ती. रोज 2-3च घालती. आज 5-50 घातले. पोराची पेन्सिल घरी इचरली ते आलं नुसताच कोरा पेपर घेऊन. आजी पेपर कोराच. जीवनभर कोरच राहिलं. 22 वर्षाचं झाल्या म्हणले महाराज काय बाई म्हणा तू इतकं साला एक संपन्न नाही. मी म्हणलं बाई इतक्या काहीच नाही. अजून 4-2 वर्षाला तू अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे. महाराज असं कसं म्हणाले तुम्ही महाराज आहेत. मी म्हणलं तो गुन्हाच तसा केलास ना. त्याची आई स्वयंपाक करताना तू तुळशी येडे घालू लागली ना. तो इति कर्तव्य होतं त्याचं दप्तर भरून देणं त्याचा डबा भरून देणं आणि तो गेल्यावर तू 50 ग्रंथ वाचव ना. हे आपण चुका करतो ना. आपल्याला परमार्थ कशात याचाच मिळ लागत नाही ना. सगळ्यात मोठं देवावर कर्ज व्हायचं जर साधन कोणतं असेल तर मायबापाची सेवा. जो आपल्या आईवडिलाची सेवा करतो जो आईवडिलाचं दर्शन घेतो त्याला भारतातल्या एकाही महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. माय बाप केवळ काशी देणे न जावे तीर्थासी देणे न जावे तीर्थासी देणे न जावे तीर्थासी माय बाप केवळ काशी देणे न जावे तीर्थासी कुंडली के काय देले परब्रह्म उभे ठेले शपक असला तरी नागपूर प्रतीतला अभंग आहे. गाणे म्हणणाऱ्यापेक्षा कितीतरी चांगला आहे. विठाला याच्याकरता शहानिशा केली. माणसं वकील नाहीत पण कार्य करण्यात 1 नंबरचे येते. दुसऱ्यांनी बोट घालावं याच्याकरता शिद्रट ठेवायचं नाही. विठाला आई वडिलाचं जो 3दा दर्शन घेतो का वाक्य नीट ऐका गिरगावकराचं. जो दिवसात आई वडिलाचं 3दा दर्शन घेतो महाराजाच्या नाही भारतातल्या एकाही देवाच्या पाया पडायची गरज नाही. तुका म्हणे माय बाप अवघे देवाचे स्वरूप अवघे देवाचे स्वरूप अवघे देवाचे स्वरूप तुका म्हणे माय बाप अवघे देवाची स्वरूप अवघे देवाची स्वरूप अवघे देवाची स्वरूप
कोण्या वड्याला चरायला गेलं तर पक्वात किती वाजीला, गायन किती सुंदर केलं बाळा, कीर्तन किती चांगलं सांगलं, त्याच्यापेक्षा मायबापाला किती मानतो हे सांग. मायबापाला मानित नसल तर यमाला प्रश्न पडलाय, याच्यासाठी कोणता नरक तयार करावा. विठाला आई वडिलांची सेवा करणारा त्याचं कर्ज विटेवरच्या मालकाच्या डोक्यावर आहे. आवाज दिला पुंडलिका, बोललंच नाही, बोललंच नाही. पुन्हा आवाज दिला पुंडलिका, बोललंच नाही. आवाज द्याले देव, जगाचा बाप आवाज देतोय सर, जगाचा बाप. काही काही माणसाला पैशावाल्यानं खांद्यावर हात टाकला ते म्हणतात बापा साहेबांनी माझ्या खांद्यावर हात टाकला. सुमळ्या तुला वाजिण्यासाठी टाकलाय. आणि एवढा काय सांगायला तू साहेबांनी खांद्यावर हात टाकला तुया. त्याला त्याच आयुष्य किती आहे त्याला मिळ नाही, तू काय त्याच्यात फुगतू. मोठ्याल्या झाडाच्या लय नादी लागलं नाही पाहिजे. मोठ्या झाडाखाली सोयाबीन वाळत नाही पण शेंग लागतच नाही. मोठाली झाडं बारकाल्या झाडाला मोठं होऊच देत नाही, म्हणून लय पांचटपणा डोक्यातला काढून टाका. मोठ्याने खांद्यावर हात टाकला ना त्यानं दाबायसाठीच टाकला, इतकं ध्यानात टोच. विठाला कोणाला मोठं म्हणायचंय, तुम्हाला आणि मला कोण्या दिवशी मळ्यात फुकायचंय. हे ज्याच्या हातात हे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि तो जगाचा बाप दोनदा बोललाय तरी पठ्ठ्यान पाहिलंच नाही. माग तर बघितलंच नाही, पण ओ सुद्धा म्हणला नाही, काय सुद्धा म्हणला नाही. तिसऱ्यांदा आवाज दिला पुंडलिका, हृदय भरून आलत. पुंडलिका प्रभू मला जरा वेळ नाही, थांबा. आणि माग एक वीट फेकली, भिरकाविली वीट. अजून उभा आहे. आपण इतकंच म्हणतो आरतीत, योगे 28 युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाये दिशे दिव्य शोभा. आपल्याला 4-5 युग माहिती. किती कथा चालू आहेत, किती पुराणं चालू आहेत, किती कीर्तन चालू आहेत, किती व्याख्यानं चालू आहेत, पण 4-5 युगाच्या पलीकडे अजून कोणाला त्याचा मेळच लागला नाही. म्हणजे शंका येते हे सांगितलेले खोटे आहेत का काय. 28 युगापासून उभा. मी बी राहू देतो, गुत थोडंच घेतलंय. कारण सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर दादा पाटील रिॲक्शन येत असते. हो नाही ते पुन्हा म्हणायचे तुलाही माहित नाही. इतके वा वा वा, तुम्ही काही साधे माणसं आहेत का. तुमच्यात नाग्या मोळाच्या माशात काही फरक नाही. ज्यानं धुपन आणलं त्याला कांदा काढू देतात आणि रिकाम्या जाणाऱ्याला मंड असत्यात. तुम्ही असंही म्हणायला बसले विठाला आई वडिलांची केलेल्या सेवेचं पुण्य. पुण्यग्रायाकडे यज्ञाचं पुण्य नाही, तपाचं पुण्य नाही, जपाचं पुण्य नाही, दातृत्वाचं पुण्य नाही. भाकरीचा मेळ नव्हता, दान काय करील. संध्याकाळचा ठिकाणा नाही, काय दान करील. तपाचं नाही, जपाचं नाही, कुठली साधना नाही, एकच साधना आई वडिलांची सेवा. आणि या सेवेचं कर्ज जगाच्या मालकाच्या डोक्यावर कसं उतरलं माहितीये का. त्यानं सांगितलं देवा याच्यावर उभं राहा. अजून म्हणलात नाही उतरा, अजून म्हणलात नाही उतरा, म्हणलात नाही. बायकोला सांगितलं ए पाणी घे ग. तीन पाण्याचा ग्लास आणला. हा नवऱ्याला म्हणले हा. ते मोबाईलच बोलू लागलं. बर थोला इकून तिकून मोबाईल तर कोणाला चॅटिंग करू लागलं काय माहित. थांब थांब वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि त्याला शुभेच्छा देऊ लागलं. हा याला बायको मोजित नाही, त्याला याला शुभेच्छा द्यायला याचं काय भलं होणार आहे. तिने गिलास आपतीला प्याचत प्या नाही तर निघाले. कोण बायको. बायको जिच्या सोबत 7 फेरे मारलेत का ती 10 मिनिटं ग्लास घेऊन उभा राहणार नाही. बायको धर्मानो रागेन भयंती चारो भयायाने सप्तपदी याना भयायाने जायस्मितो सप्तपदी भय सर्वस्विताय सप्तपदी भय सर्वस्विताय सप्तपदी भय सर्वस्विताय. शाबास. 7 फेरे करत असते. 7 जिच्या सोबत आयुष्याचा होका पत्करलाय दादा पाटील, ती बायको सुद्धा 10 मिनिटं गिलास घेऊन उभं राहणार नाही. 28 युग झालेत. घरी गेल्या वाचा. बेताडासारखे खपक्या मोबाईल आहेत तुमच्याकडं. पूर्णची पूर्ण युग तुम्हाला मोबाईलवर दिसतील. वाचा वाचा.
वाचा तुम्ही तुमचं, तुम्ही जितके हुशार होताल का तितके आमची लोक नीट कीर्तन करतील. विठाला विठाला. तुम्ही जितकं गाफिलवाणी बसताल का तितके आमची लोक, यालाच्या बेलाला शिमग्याच्या त्याला. मग आमचे असेच म्हणते, बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडच घसरून मेले. उतानी नाही वाचीस का, त्यो बी नाही उताना वाचा का. श्रोता सामान्य नाही, दुकानदाराचा देव गिराईक आहे नागरेश्वर, आणि श्रोत्याचा वक्त्याचा देव श्रोता आहे. तुम्ही जितके तात्विक असताल ना तितका आमच्या कष्टाला घाम आला पाहिजे धोत्राच्या. बापरे हिशोबात बोल बाळ्या, माणसं फार हुशार आहेत. आणि असं कधीच समजायचं नाही, खालचे लोक साधे आहेत. खाली बसणाऱ्यांना बंदी ज्ञानेश्वरी पाठ आहे. खाली बसणाऱ्याला कितीतरी लोकांना गाथेची गाथे पाठ आहेत, पुराणाची पुराण पाठ आहेत, उलट आपल्याला तुकडे पाठ आहेत. विठाला विठाला. हे अजून आपल्याला कळालं नाही. 700 वर्षापूर्वी माझ्या आळंदीतल्या मालकांना कळालं. श्रोते किती हुशार असतात. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. कथा कीर्तनातला श्रोता प्रत्यक्ष शिवस्वरूप असतो. हे आळंदीतल्या मालकानं त्यावेळेला दाखवून दिले. विठाला बायको सुद्धा थांबू शकत नाही. बायको बायको ज्याच्यासाठी एक टाइम जेवून संपत्ती कमवली का, ज्याच्यासाठी एक टाइम जेवून संपत्ती कमवून ठेवली का, ज्या हरामखोरासाठी, त्याचं नाव पोट्ट, त्याचं नाव मुलगा. ज्या भडव्या अवलादीसाठी आपण एक टाइम उपाशी राहून संपत्ती कमवली का, ती अवलाद सुद्धा जास्त वेळ मायबापासाठी उभी राहत नाही. महाराज विश्व ज्याच्या ताब्यात आहे, जो जगाचा बाप, एकदा वीट फेकल्याच्या नंतर थांबा देवा इथं उभा राहा, अजून म्हणलात नाही उतरा, तर तोही जगाचा बाप उतरला नाही का, त्याच्या कर्तव्याची पोच पावती तितकी होती, म्हणून त्याच्या कामात त्याच्या शब्दात अडकलाय. यालाच मालक पहिल्या कडव्यात म्हणतात. ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा ब्रह्मांडाचा धनी, 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 ब्रह्मांडाचा आई बापाच्या सेवेचं कर्ज. ऋण आहे, ऋण ऋण ऋण. एक सांगू तुम्हाला, बाई महादेवाला किती पाणी घालतीन, बेल वाहतीन, पांडुरंगाला किती पाणी घालून मंजुळा वाहती, आणि कुंकू किती मोठं लावती, हे सांगूच नको तू मंजुळे. मला एक सांग, पाप्याच्या बापाला तू किती मानती. महादेवाला पाणी घातलं, तू ह्या पाणी घातल्यानं त्याला सर्दी झाली, हे सांगूच नको. महादेवाला मी 1 लाख खुळी बेल व्हायला, पांडुरंगाला 1.5 लाख मंजुळा व्हायल्या, हे सांगूच नको. तू मालकाला किती मानती हे सांग. जी स्त्री देवापेक्षा नवऱ्याला जास्त मानती का,
तिच्या दारात नाचतोय, तिच्या दारात नाचतोय, तिच्या दारात. तिची देवा वरी सत्ता, तिची देवा वरी सत्ता, तिची देवा वरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी काका महाराज जास्त गुणाला आले, पोरायची माय आली काय कीर्तन. तिसरं प्रमाण आहे का नाही. मी गजानन मंदिरात कीर्तन केलं, जर अर्धा घंटा शिल्लक केलं, मला अध्यक्ष म्हणले महाराज तुमच्या घरचे आलेत काय काय. अरे मी म्हणलं नाही रे, रोजच कीर्तन जास्त करतो मी. ते इकडे हाणला टोला, इठाला येऊ शकतात, त्यांचं गाव इथं जवळ आहे. गोड पुरावा काय म्हणले तुका म्हणे, पतिव्रता तिची देवावरी सत्ता. ऐका पुढे. एक बाई मालकाच्या 3 टाइम पाया पडत होती. 3 टाइम. पंढरपुरातला मालक तिच्या भेटी करता गेला, एकदाही पाया पडली नाही, एकदा बी पडली नाही, एकदा सुद्धा पडली नाही, एकदा पाया पडली नाही. पंढरपुरातली मालकीन पंढरपुरातल्या मालकाला म्हणली, मालक काय बाई तुम्ही तिच्या 9 बाऱ्या पाया पडत, ती एकदाही पण. भगवान म्हणले शांत बस, आपल्यावर तिचे उपकार आहेत कोणते, तिने आपल्याला पाया पडू दिले हेच मोठेपण आहे. आईसाहेब म्हणले आगाऊच काम बाई, मला पडू द्या 5-7 बारे. आईसाहेब पाया पडल्या. मनोनी नाचे किंवा संती केला ऋणी, याच्यावर सांगतो काय शेवेचं कर्ज आहे. एके दिवशी मालकाला झोप लागली. काय होतं माहितीये का, आपल्याकडं परमार्थाचा नुसता देखावा आहे, देखावा आहे. इथली इथं टोला हानीत नाही. इथं आल्यावर एक पाहिलं म्या, ज्या प्रतिमेचा इतका आदर केला जातो पालखीत बसल्यावर, त्याच प्रतिमेचा किती अनादर आहे हे मग 0 मिनिटात पाहिलं म्या. हे आपल्या लोकांचा चोंभाळेपणा आहे, चोपडेपणा आहे. आणि विटेवरच्या मालकाला चोपडेपणा आवडत नाही, चोंभाळेपणा बिलकुल आवडत नाही. अहो तिळ मात्र जरी होया अभिमान, मेरू तो समान भार देवा. अहो कान्हो गोवारीच्या हातानं दगड दूध पेत होता, दगड दगड. या कान्हो गोवारीला ते तिळा इतकं मोजित नव्हतं. हे बाकीच्या तुमच्या माझ्यासारख्या चोंभाळ्याला मोजित का, आपल्याकडे नुसता देखावा आहे, देखावा आहे. लोकायला ऐकू जायला असा हरिपाठ काय म्हणायचा, माणसं दिसल्यावर रामकृष्ण हरी काय म्हणतू, आणि जनावर निष्ठून गेल्यावर कान्ही सोडून खिशात घाली तू. अरे सुंबळ्या, तुला त्याच कान्हीने यम फाशी देईन. नाटक करतो सगळे नाटक. भावना वेगळिया तरी भावना वेगळिया, भक्ती अंतरी भावना वेगळिया, अंतरी भावना वेगळिया. सोंगल मुजीत नाही ते. आता अष्टादश संतांनी एकानही दांभिकानी सोंग केलेलं नाही. सोंगे छंदे काही नाही, येथे नाही खोटा चालत परिहार, येथे नाही खोटा चालत परिहार. इथं सोंभाळेपणा चालत नाही. आपल्याकडे डेकोरेशनला लय किंमत, देखाव्याला किंमत नाही, कर्तव्याला किंमत आहे. मसड मोठी किती आहे, दूध किती देते सांग. चारा तर टेम्पो भर कडबा खाली, आणि दूध काढायला गेल्यावर काढणाऱ्याचं थुत्तर फोडायली. काय करायची ती मसड बाजाराच्या आतल्या दिवशी का टेम्पो भर वैरण खाली दूध देईन ती.
एकरभर झाड झाकले आंब्याच्या सावलीनं आणि पन्ह करायला कैरी नाही. रस्त लांब सोडून द्या. पन्ह माहितीये का पन्ह? सर्वसामान्य माणसाला आमरस नाही भेटला ना तर कैरी घेऊन इस्त्यात भाजीत होते आणि अर्धावट भाजल्याच्या नंतर ती कैरी अशी चुरगाळायची, त्याच्यात मीठ आणि थोडीशी साखर टाकून ते पन्ह रसाच्या थुतरीत आणते, त्याचं नाव पन्ह. पण कर्तव्य आलं पाहिजे ना. इथं 4-2 म्हातारे असतील टिकलेवाल्याला कुठं पण येत असतं का? तुम्ही चिचा आंबा नाही पण आंबा नाही विठाला. एकर भर रान झाकलं ना आंब्याला कैरी लागत नाही. काय करायचं ते आंबा? तरू फल बिना धेनू शिर बिना नदी नीर बिना गिह बाल बिना 2.5 चक्करचा वाडा आहे. लेकरू खेळत नाही. काय करायचं ते वाडा? 5 कोटीचं मंदिर आहे, मूर्तीच नाही. काय करायचं त्या मंदिराला? आपल्याकडे कर्तव्याला किंमत आहे, देखाव्याला नाही. देखाव्याला नाही. काही एक जणाच्या घरात गाईचा आणि वासराचा फोटो, भिंतीवर गाईचा आणि वासरांचा फोटो, त्याला तुळशीच्या मंजुळाचा हार घातलेला. मी म्हणलं आपल्याकडे जमीन किती? म्हणले 92 एकर. गाई नाही, आमच्या बाप जन्मी गाय कधीच नाही. यम तुला इतका हानीन भाडव्या. हा 92 एकर जमीन तू इथं गाय नाही, फोटो लावला सुंबळ्या लाल होस तर हानी नियम. हो देखाव्याला लय किंमत हो. ठीक आहे असशील तू पैशाला, पण घरी घरी नाही ना. घरी घरी नाही त्या दिवशी मालकानं वैरण टाकावं नाही गाईला बैलाला. अहो ज्याच्याकडे जगाचा बाप 11 वर्ष 53 दिवस राहिला, वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी 11 वर्ष 53 दिवस विटेवरचा मालक नंदाच्या घरी रात्री 1 वाजता उठून गाईला वैरण टाकत होते. हो कर्तव्यावर आरूढ असणारी माणसं त्याच्या इथं देव नाचत होता. देखाव्याला यायचं नाही. घरच्या गाईला वैरण नाही, घरच्या बैलाला वैरण नाही, घरच्या म्हशीला वैरण नाही. आणि पंढरपुरात गेल्यावर 5 रुपयाची पेंडी घेतो आणि पुढच्या म्हणतो फोटो काढ. लगेच फोटो व्हायरल केला. पंढरी क्षेत्रामध्ये गाईला चारा दान. यानं चारलेली पेंडी खाल्ल्याबरोबर गाईला संडास लागली. त्या गाईच्या मालकाला 150 रुपयाच्या गोळ्या तिला खाऊ घालावं लागल्या. तर मग गोळ्या खाल्ल्यावर नाही राहिली. मालक जवळ आले म्हणले, गौमाता बाई तुला काय झालं? काही नाही म्हणे मालक, हरामखोरानं मला पेंडी चारली त्याचा परिणाम झाला. म्हणजे देखावा करण्यासाठी जे करतेत का त्याच्या घरी नाचत नाही. असे कुंटाला लोळायलेत विठाला मागच्या 8 दिवसापूर्वी श्रीमद भागवत कथा एका गोशाळेवरच झाली. पानाची देवळाली. गाईची सेवा घडली पाहिजे. आदरणीय पाचपूर बाबांना बऱ्यापैकी सेवा घडती. मलाही ती सेवा घडावा असा गिरगावच्या बाळूला आशीर्वाद द्या. पैसे आहेत माझ्याकडं. पाईप द्यालाय पंढरपुरातल्या मालकाने. कीर्तनच सांगले किती कॅमेरे चालू आहेत. मी काय डाका थोडा पाडतो दादा पाटील कोणाची तर. ओरिजिनल शेती करतो मस्त, भरपूर तुरी कापूस सोयाबीन ह्या चंगळ आहे, पाहायचं काम नाही. पण त्याच्यातले गायीसाठी खर्चावा असं माझ्या अंतकरणात भाव जागा व्हावा याच्यासाठी आशीर्वाद द्या. ती सेवा मला घडावा असा आशीर्वाद द्या. बांधकाम बऱ्यापैकी झालंय पण पुढचा आता मार्गी लागावा असा आशीर्वाद द्या. कधी कधी काय असतं माहितीये का, सगळं असून पाणी सांडावं वाटत नाही. सगळं असून तसं सांडण्याची ताकद, वृत्ती, बदल व्हावा अंतकरणात गिरगावच्या बाळूचा असा बसलेल्या सात्विक सदाचारी पुण्यशील श्रोत्यांनी मला आशीर्वाद द्या. चला 3 टाइम मालकाचं दर्शन घेत होती. एके दिवशी मालकाला झोप लागली. तो संती केला ऋणी याच्यावर सांगतोय. काय कर्ज आहे देवाचं, काय कर्ज आहे. झोप लागली मालकाला. पण बाईच्या लक्षात आलं मालकाला आपण जर झोपीतून उठवलं, भजन केल्यानंच कर्ज वाढते असं डोक्यातलं काढून टाका माझ्या माईंनो. भजन केल्यानं कर्ज वाढतंय किंवा वारीला गेल्यानंच कर्ज वाढतंय हे नाही. ह्या अगोदरचा पुरावा सांगितला पुंडलिक रायाचा तरुणांना. एखाद्या महाराजाची पिशवी आयुष्यभर उचलली असेल आणि मायबापाला बोलला नसेल तर तुला आणि त्या महाराजाला पण कोण्या नरकात टाकावं या मला कळणार नाही. माझ्यासोबत एक 10 दिवस पोरग होतो. इतकं गाडीत बसायचं. नागरे सरांनी पाहिलं ते पोरग. मी कीर्तनात आलो की चप्पल पशी उभं राहायचो आणि कीर्तनावरून उतरलो की माझी चप्पल माझ्या पुढे सरळ करून ठेवायचो. म्हणलो काय सेवा करतोय माझी.
पण 19व्या दिवशी कळालं हे माईला बोलत नाही. म्हणलं तू खाली उतर, मी एकदा वाचलो, नाही तर तू माझ्या गाडीत जास्त बसल्यावर पुन्हा पुन्हा खाली गाडी जायची, तू खाली उतर. तू माय बापाला मानित नाही ना, आमच्या पिशा उचलायला सुंबळ्या, तू या पापानं मरणगीर गावकर. मातृपितृद्वेषी विश्वाला घातक असतात, विश्वाला घातक असतात. एक सोपा मुद्दा माहिती आहे का तुम्हाला मराठीतली म्हण, जो मायबापाचा होऊ शकत नाही तो जगात कोणाचाच होऊ शकत नाही. जिनं 9 महिने पोटात नाना प्रकारच्या वेदना सहन करून सांभाळलंय, असा हे वेदना देऊन त्याला जन्माला दिले, अशा आईचा जो होऊ शकत नाही, अशा बापाचा होऊ शकत नाही, ते तुमचा आमचा होऊ शकतो ते भडवा. आणि त्याला विटेवरचा मालक मानायला तो येडा आहे काय? विठाला विठाला सद्यस्थिती काळाची अशी गरज आहे, वागणं अत्यंत गोडे. याच्यात पाणी घेतलं, इथं बसलेल्या माझ्या माईंना सांगतोय, इथं बसलेल्या माझ्या माईंना सांगतोय, तुमच्यातल्या एका माऊलीनं हातात वाटीत पाणी घेतलं आणि त्या पाण्याला कुंकू दाखविलं आणि एकच सांगितलं, हे जलदेवते, हे जलदेवते, मी आयुष्यभर जर मालकाची निष्ठेनं सेवा केली असेल, वात्सल्या सुजाय सुपुत्रेषु सर्वस्थिता यत् वात्सल्यायाम सा शुद्धा दुग्धायाम स्थितेषु. अशुद्ध म्हणजे रक्त. मी रक्ताचं दूध करून जसं लेकराला आई पाजते, रक्ताचं दूध करून आई जशी लेकराला पाजते, जितकं आईचं लेकरावर प्रेम, तितकं प्रेम जर मी कपाळाच्या मालकावर केलं असेल तर त्या जलदेवतेला आण वाहिली, हे जलदेवते, हे जलदेवते, तुला माझ्या कुंखाची शपथ आहे, मी जर निष्ठेनं मालकावर सेवा केली असेल तर मालक झोपीतून उठूस तर सूर्य मावळता कामा नये. आणि पश्चिम दरवाजात वाटी टेकून दिली. 3.5 घंटे सूर्याला थांबावं लागलं. नक्षत्र बोंबलू लागले, नक्षत्र बोंबलू लागले, काय भगवान, हे प्रकाश देवता दिवाकरा, दिनपती भयो व्याप्ती तिच्या येते ती क्रिया. हे दिनपती, ही तुमची क्रिया आहे, हे तुमचं वागणं आहे. आम्ही नक्षत्र काही चूक करत नाही, सूर्यानं चूक करावा. भगवान सूर्यनारायण शांत झाले. महाराज त्याच्या मनात आल्यावर नद्या आटीतुई, त्याच्या मनात आल्यावर सरोवर आटीतुई. नक्षत्राला जाळलं नसतं का त्यानं? पण शांत होऊन नक्षत्राला सांगितलं असते, बुवा नक्षत्रांनो, मी एका पळाचा निमिषाचा वरुतया चक्षुपाती, वरुतया चक्षुपाती सवे मिन एक नियती. वरचं पापन खालच्या पापनाला लागतंय, याला एक ठराविक वेळ म्हणतात. इतक्या वेळा इतकी सुद्धा चूक करत नाही. पण पंढरीतल्या मालकानं सांगितलंय, बाईचा नवरा उठेपर्यंत तू जाऊ नकोस, कारण जर सूर्य मावळला तर नवऱ्याची संध्या राहते. किती देव नाचले असतील कल्पना करा. नक्षत्र नाचले, सूर्य नाचला, हा नाचल्यामुळं चंद्राला उशिरा यावं लागलं. हे झाल्यामुळं बाकी विश्वातला पूर्ण 3.5 तासाकरता नियम बदलला. जगाचा मालक इतका नाचलाय का? का एका पतीवर आपल्या पत्नीची इतकी श्रद्धा, इतकी श्रद्धा, म्हणून जगाच्या मालकानं 3.5 तासाचा बदल केला. ही सेवा सुद्धा विश्वाच्या मालकाला चुकवाच लागती. हे कर्ज संतांचं, त्या पतिव्रतेचं देवावर आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, ब्रह्मांडाचं देणे, ब्रह्मांडाचं घराणे, ब्रह्मांडाचं देणे, ब्रह्मांडाचं घराणे, ब्रह्मांडाचं धने, ब्रह्मांडाचं ब्रह्मांडाचं धने, ब्रह्मांडाचं ब्रह्मांडाचं देणे, ब्रह्मांडाचं धने, ब्रह्मांडाचं देणे, ब्रह्मांडाचं धने, ब्रह्मांडाचं धने, ब्रह्मांडाचं धने, ब्रह्मांडाचं धने, ब्रह्मांडाचं धने, तो सांगती केला जोडी
गणपतीच्या दिवशी 9-10 गाडगे घेऊन वाण देणार. त्या बाईचं नाव आहे लोपामुद्रा. नाचतोय देव. ऐका पुढचा प्रसंग. मी बोलता बोलता हे 2 आधी सांगितले आणि एक प्रसंग मागं ठुलता, आता त्याच्यावर येतोय. या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी एका वारकऱ्याचा व्यवसाय होता. हरी का नाम पेट का धंदा न करे मोर कांदा. बोलून गेलो तुम्ही अगोदर. पोटासाठी माणसानं काम केलं पाहिजे. तुम्हाला एक सांगू का, व्यसनी माणसापेक्षा आळसी माणसं देशासाठी घातक असतात. म्हणजे माझा असा अर्थ नाही बरं का तुम्ही व्यसन करावं. व्यसन करणारा स्वतःच्या घराची बर्बादी करतो, पण आळसी माणूस परिसराची बर्बादी करीत असतो. अलशास्तितो जायो प्रांता दूषितो भयस्थिता नैवम गिरगावकर लिखितम किंवा नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान लिहिले का गिरगावच्या बाळून लिहिले? हे ती प्रांतो दूषित हा दूषित करत असतो प्रांत. काम केलं पाहिजे माणसानं. तू घोड्यावर बसलास ना सुमळ्या, मग काम कर. घोड्यावर न बसणाऱ्याला पण काम करावं लागतंय. काय खाईन दुपारी? घोड्यावर बसलेलं कळलं का? तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव. आणि घोड्यावर जे बसले नाही ते ब्रह्मचारी संन्यासी, त्यांना पण काम करावंच लागेल ना. ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. दुपारी काय खायचंय करावं. अहो याच्यातून सुटलाच नाही कोणी. ऐसा कोणी दावा हे ऐसा कोणी दावा पुढचा पुरावा नाही त्या सुटली द्रव्य लोक नाही त्या सुटली द्रव्य लोक पैशाच्या विरोधात माईकवर गप्पा करणं पांचटाला पण जमत्यात. पैशाच्या विरोधात माईकवर गप्पा करणं नालायकाला पण जमत्यात. पण पैसा नसताना कारभार करणं पंढरपुरातल्याला पण जमलं नाही. पंढरपुरातल्याला पण जमलं नाही. पैसा कोणाचा होता माहितीये का? कुबेराचा. उष्णा घेतलाय. देव हे काळाचे एक काम करा, प्रत्येक संतांनी कामावर ट्रेस दिलाय. बघा सावता बाबाचं चरित्र. कांदा मुळा भाजी आवगी बाई माझी आधी काम. कुठलेही संत माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे. भाषा 56 येत होत्या. 56 भाषेचा केलाचे गौरव भाषा 56 ज्ञानाचे सागर, साधकांचे मायबाप. शेतीच्या वया ऐकले ज्ञानोबरायचे. सुक्षेत्र आणि ओलटे, सुक्षेत्र आणि ओलटे बीज ही पेरी जे गोमटे आलोट फळ भेटे परिवेळे की गा. टाइमला पेरणी करणारे सुमळ्या. शेजाऱ्याला बैल दिले, शेजाऱ्यानं पेरून घेतलं आणि तो कोल वाळली. मग म्हणला जेवारी पेरी तू कशी निघन. मग बायको जोगवा मागू लागली आणि जमीन 80 एकर आणि बायको जोगवा मागायली. मी म्हणलं बाई 80 एकर जमीन जोगवा भंगिऱ्या पदरात पडला. आमच्या बैलाला कळालंच नाही. मला नाही म्हणली ती. आमच्या बैलानं दुसऱ्याला बैल दिले आणि जमिनीतली ओल वाळल्या आणि मग घरचं रान पेरलं. काय गरज होती ज्ञानोबरायला सांगायची? तुम्ही आम्ही काम करावा. सुक्षेत्र आणि ओलटे बीज ही पेरी जे गोमटे आलोट फळ भेटे परिवेळे की गा. बी पण चांगलं, जमीन सुद्धा चांगली, ओलसर असा. आता शासन सांगतंय पाणी अडवा, पाणी जिरवा,
आपल्याला झालंय काय माहितीये का, घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगनीट. पप्याच्या माईनं गावरान तुपात भजे तळले पण ते खाव वाटणं. आणि ज्याला भाज्यात ज्यानं मिठट टाकलं नाही त्याच्या घामानच भजे करट झाले, ते आपल्याला आवडते. आता लोक सांगते ज्याला कवडीची अक्कल नाही ते आम्हाला येऊन शिकली, तू पाणी अडवावर का इथून बांध काढा. म्हणलं सुमळ्या, 400 वर्षापूर्वी पैठणच्या मालकानं सांगितलंय, अनवरत मेघ जळा, अनवरत मेघ जळा, धरणे बांधून घाली जे तळा. 400 वर्षापूर्वी सांगितलंय. फक्त आमच्या यडपटायला कळालं नाही, हे तू ऐकायले, तू तर पिऊन आला सांगायला. विठाला कर्तव्यावर ट्रेस दिलाय संतांनी. त्यातली त्यात महाराष्ट्रातल्या संतांनी काळ्या मातीवर जास्त वजन दिलंय, जास्त वजन दिलंय. जरा भान ठेव जा, कामाला गरज आहे. पैसा देव नाही, पैसा देव नाही, पण देव संत या दोघाच्या नंतर जगात तिसरी शक्ती कोणती असेल तर पैसा आहे. ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी एका वारकऱ्याचा व्यवसाय होता. इथपर्यंत आलतो ना, मला ना दे एसटी लांबून आणायचा, पण बस स्टँडला नेतो बस स्टँडला. मधात प्रवासी सोडणार नाही. कडव्याच्या लांब जाईल पण येतो कडव्यावर. हो, कीर्तन करायला जर कडहो गवसत नसेल तर समजायचं चुकून दुसरं आपल्यात आलंय. विठाला कीर्तनकार कडव्यावर बोलला की यायला प्रमाण देता येतात ना. त्योच जर कडव्यावर येत नसेल तर तुम्हाला काय करावं मिळत लागत नाही, मग तुम्ही घडीच पाहता. कीर्तनकारानं रेल्वेच्या मुंडक्यासारखी भूमिका ठेवली पाहिजे. रेल्वेचे शक्यतो अपघात कमी होतात ना, तिकट हानीत नाही कोणाला. कीर्तनकारानं आपलं सूत्रबद्ध आपल्या कडव्यावर राहिलं पाहिजे. चला, पैसा देऊ नाही पण देवाच्या नंतर तीच. याच्या पलीकडे सांगू का, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. अहो पुराणात तर कितीतरी सांगितलंय. नाही, ऊसाचे ट्रॅक्टरवाले असतात का, हे लय मोठाले गाणे लावतात काका महाराज. त्याच्यात ऐकलं ना बाप ना भैया सबसे बडा रुपया. या गाण्याच्या नादात मुंडकच घेऊन गेलं, ट्रॅक्टर मागत पालती केलं. करा वजन काय पपेच माय मोजी तू का सुंबळ्या आता. त्या गाण्याच्या आवाजानं ट्रॅक्टर तिकडच पालथ केलं. भंगिरी आयुष्यभर हेच चली छिन्न. जीवाचं रान केलंय त्या काळ्या मातीतल्या एका देवानं. 4 देव, फक्त मी 4च देवाला मानतो. 5वा देव अजून पठ्ठ्यानं पाहिलाच नाही आणि मानित नाही, मानित बी नाही. फक्त 4च देव. त्याच्यातला एक देव आहे शेतकरी राजा. रक्ताचा घाम करून मातीत टाकतो आणि त्या घामापासून तयार झालेली मोती इथं बसलेला प्रत्येक जण खातो. येताना डॉक्टर हुशे साहेबांना भेटून आलो. बाबांची तब्येत त्यांची थोडी खालवलेली होती. घरीच सापडले बाबांपेक्षा. जगात असं कोण डॉक्टर आहे, नागरे सर, त्याला सोन्याच्या भाकरी खाता येते? नाही. तुम्ही सर आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये असा कोणता शिक्षण मंत्री आहे त्याला चांदीच्या भाकरीन सोन्याचं पिठलं खाता येईल? नाही 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 नाही. इथं बसलेले बऱ्यापैकी व्यापारी आहेत. 100-200 व्यापारी गिरगावकराला इकत घेऊन भांडे घासायला लावतील, म्हणजे इतके पैसे त्याच्या जवळ आहेत. पण तुम्ही पण चांदीच्या भाकरीन सोन्याचं पिठलं खाऊ शकत नाहीत. काय खावं लागेल? माझ्या 4 क्रमांकाच्या देवानं रक्ताचा घाम करून मातीत टाकलाय त्या शेतकरी राजानं पिकवलेले मोती. तुम्हाला एक सांगू का, 1 कोटी लोकांच्या चपात्या करता येतील दादा पाटील, लेबाळ महाराज, सास्ते बुवा. 1 कोटी लोकांच्या, 1 कोटी लोकांचा भात करता येईल काळे बुवा, 1 कोटी लोकांचं वरण करता येईल. अशा मशीन उपलब्ध होत्याल किंवा असत्याल, पण 2 लोकांची गहू तयार करायची मशीन आहे का? आता गिरगावच्या बाळ्याला जेवायचं, ती बाई म्हणली महाराज थांबा, बटन दाबल्याबरोबर गहू पडत येत. ती तयार करायची मशीन आहे. 4 क्रमांकाचा देव, ज्याच्या रक्ताचा घाम ज्या वेळेला काळ्या मातीत पडतो त्यावेळेला त्या मातीतून मोती तयार होतात, मोती तयार होतात. ह्या देवाला कधी कधी बूट नसतो. ह्या देवाला कधी कधी उसात ज्वारीत जाण्यासाठी रात्री दारे धरण्यासाठी बॅटरी नसती हो. ह्या देवाला चांगल्या प्रतीची चप्पल नसती. ह्या देवाला एखाद्याच्या कार्यक्रमात जाण्यासाठी विस्तरीचे कपडे नसते. एक दुसरा मुद्दा सांगू का, या देवानं कमवलेल्या मालाला किती भाव द्यायचा हे पण त्याच्या हातात नसते. हे पण त्याच्या हातात नसते.
म्हणून या देवाचा ऊस कारखान्यात जो ड्रायव्हर व्यवस्थित नेईल त्याच्या तिसऱ्या पिढीला त्याच्या कुळात तहसीलदार जन्माला येईल. आणि तो जर मुद्दाम चुका करीन तर कायम स्वरूपी ट्रॅक्टरलाच गिरीज भरशील तू. विठाला पैशाला किंमत आहे. चला, ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी व्यवसाय. तू घोड्यावर बसला ना काम करणं नाही म्हणला मी भजनच करीन मग पपेज माय काय खाईन. तुला हेच करायचं होतं तर बाहुल्यावर काऊन चालला तू. तो जायचं असतं ना एखाद्या आश्रमात जय बम बम बोले. तुला तर तवा लय वळवळी सुटली. पाहुण्या राहुण्याला म्हणू लागला. म्हाताऱ्याला अजून कळत ना माझ्या दाब नावानी मिशा झाल्या तरी म्हातारं माझ्याकडे पाहिच ना. पाहुण्या राहुण्याला म्हणू लागला माझ्या बापाला जागा करा मला एखादी पोरगी पहा. तेव्हा तो तुझ्या गुडघ्याला बासिंग बांधलं होतं सुमल्या. आणि ती मायबापाला सोडून तिच्या बापाचं गोत्र सोडून तुझ्या गोत्रात विलीन झाली. आता भाकरीपुरतं काम करणं सुमल्या. काम करणाऱ्याला पंढरपुरातल्या मालकाने मानलं. तुम्हाला एक माहित असावा मामासाहेब दांडेकरांचे गुरुवर्य समाधीधन सद्गुरू आध्यात्मिक क्षेत्रातले वारकरी संप्रदायातले आदर्यू गुरुवर्य मामासाहेबांचे एक शिष्य होते. शिष्य म्हणजे हे काही लोक कोणाला असा मानत नव्हते पण पुढची माणसं त्यांना गुरु मानायचे. कचेरबा नावाचे एक व्यक्ती होते. ती व्यक्ती होती समाजानं भोई समाजाचा माणूस आणि त्याचा व्यवसाय होता माशा पकडणं. मामांनी विचारलं काय रे कचेरबा काय चाललंय. काय नाही मामा या वर्षी समुद्रामध्ये कसल्याही प्रकारचं आगाऊचं वादळ आलं नाही त्याच्यामुळं बऱ्यापैकी व्यवसाय झाला आणि लेकरा बाळाचं पद्धतशीर चाललंय. मामा म्हणले शाबास. बाकीचे म्हणले बाप्पा माशा धरणाऱ्याची पण पाठ थापटिली. आता मामांनी ओळखलं. मामा म्हणले त्याला शब्बासकी त्याच्या धंद्याची दिली. तो जातीनं भोई आहे. त्यानं त्याच्या धंद्यात केलेली कुसराई म्हणजे कर्तव्य कामगिरी सांगतोय. मी असं नाही म्हणत की तुम्ही मासे खा. म्हणजे काम करणाऱ्यांना मोठी मोठी माणसं थाप टाकत होती. ते त्याचं कौशल्य. काम केलं पाहिजे माणसाने. काय व्यवसाय त्या वारकऱ्याचा. ढोल मृदंग हे वाद्य ओंकारराजे भगवान शिवशंकरांना आरक्षित केलेलं वारकरी संप्रदायातलं हे वाद्य महाराष्ट्र. वारकरी संप्रदायात मृदंग असेल, टाळ असेल, विना असेल, चिपळी असेल याच्यावर भगवान शिवशंकरांनी शिक्कामोर्तब केले. हे वाद्य ढोलकी नाही. भागवतात रामायणात ढोलकी वाजायची नाही. हो ढोलकीच्या आवाजानं काही 150-150 एकर फुकल्या काही ना. हो आणि भागवतात रामायणात ढोलकी वाजित असेल याही जर ऐकली तर ह्या पप्याच्या बापाला भाकरी द्यायच्या नाही इतकं तरी होईल. तुम्हाला कोणी 1 लाख रुपये जरी दिले तरी ढोलकी वाजायची नाही. पक्वादाची ताकद सांगू महाराज. स्वर्गीय शंकर बापू आपेगावकर दुसऱ्या देशात सत्कार झाला. स्वर्गीय शंकर बापू आपेगावकर ज्या वेळेला विमानात बसले आता 80 हजाराच्या बॅग आहेत पक्वात ठेवला. त्यावेळेला स्वर्गीय शंकर बापू आपेगावकरांनी धोतर अर्ध फाडलं आणि त्याच्यात पक्वात गुंडाळला. पक्वादाला आदर करणारी व्यक्ती भारतात गाजलीच अमेरिकेत सत्कार बापूंचा. का ह्या वाद्याचा स्वीकार भगवान शिवशंकरांनी केला. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव भजन परंपरा असेल सर्व परंपरा भगवान शिव गायन परंपरा सुर नर किन्नर नारद तुंबर किंवा सांब गायन करी गायनी शंकरांनी केलं. भजन करी महादेव वारी सुद्धा त्यांची. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. वारकरी संप्रदायाची स्थापना. अहो शंकर कीर्तन किती गोड झालंय हे शिवजींनीच सांगितलं. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला. तुमच्या माझ्यासारखे मंदिराच्या पुढे कीर्तन करू देत नव्हते. पाठीमागून कीर्तन केलं तर शिवजींनी सगळ्यांना चपराक दिली. हे कीर्तन फार गोड आहे. मंदिरच फिरिलं. म्हणजे संप्रदायाला किती 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 मोठं नाविन्य. भगवान शिवजींचा तो अधिकार आहे. हे वाद्य ठराविक वाद्य दुदुंबी नावाचं वाद्य रणवाद्य म्हणून स्वीकारलं. या वाद्याचा तिरस्कार करायचा नाही.
ते रणवाद्य रणवाद्य. आणि ढोल नावाचं वाद्य याचा तिरस्कार करायचा नाही. ढोल ढमामे गरजती. मागचं पुढचं घरी गेल्यावर तुम्ही पाठ करा. आता ढोल संप्रदायाने स्वीकारलेलं वाद्य. ढोल हे शौर्याचं वाद्य. शारदीय नवरात्र उत्सव असेल, अनंत चतुर्दशीचा माझा विघ्नहर बाप्पांचा उत्सव असेल, याच्यामध्ये ढोल पथक असते. काही काही वाद्यांनीच फक्त गुडघ्यापासून खाली अंग हलत आहे. या वाद्यांच्या थोडस लांब राहा. ज्या वाद्यांनी चित्त हलतय ते वाद्य संप्रदायाचे, आणि ज्या वाद्यांनी पाया हलते ते वाद्य आपल्या नाशाचे. मग तुम्ही काय ठरवायचं तुम्ही तुमचं ठरवा. 527 एकर जमीन एका माणसाने विकली. त्याला लय नाद त्या वाद्याचा. अजून एक नाद वाद्य होतं, ते पायात बांधायचं वाद्य. हा काय हे नाही सांगायचे. यायला माहिती आम्ही सांगितलं की बॉम्ब टाकतोय. माणसं येत खाली बसलेले मला असं चेहरा पाहिल्या पाहिल्या कळतंय कोणी कोणी घुंगरायचा आवाज ऐकला. खाती के बालन ना हाती के गाल लगेच कळतेत ना मला. 250 मशाली होत्या काका महाराज. 250 मशाली, प्रत्येक मशाल सोन्याची. त्या आवाजाच्या नादानं शेवटी कांदा आणि भाकर भेटली नाही त्याला. आणि या घुंगराच्या आवाजानं तमाम राजे महाराजाला मोकळं जिनं केलंय का. मोकळं पटा सुटलेल्या कुत्र्यावानी मोकळं केलं का. मोकळं देवाला सोडलेल्या कठाळ्यावानी मोकळं केलं का जिनं घुंगराच्या आवाजावर. त्या बाईनं एकदाच टाळाचा आवाज ऐकला. तो आवाज ऐकला संत शिरोमणी निळोबारायचा. तो आवाज ऐकला पेशव्यांच्या वाड्यात. आणि एकदा आवाज ऐकल्याच्या नंतर पायातले घुंगर खिडकीतून फेकून दिले. रानातलं पाणी उपसीला, आंघोळ केली, वल्या कपड्यानं निळोबारायच्या पुढे बसली. तवा एका लावणीकारानं लावणी केली. मधुर मिलन मधुर मिलन आज लाभला सुगंध सोन्याला. लावणी भुलली अभंगाला. लावणी भुलली अभंगाला. लावणी भुलली अभंगाला. ज्या आवाजानं लाखो राजाचा नाश केलाय, त्या आवाज लोकांना ऐकणाऱ्या बाईनं अभंगाच्या आवाजाला बोलली. आज ती निळोबारायची शिष्या म्हणून गाजली. या संप्रदायातल्या वाद्यांचे आवाज चित्त हलवणार आहेत. तसं एका वारकऱ्याचं वाद्य होतं. त्याचा तो खेळ आहे, त्याची ती आतषबाजी आहे, त्याची ती शरीराची कसरत आहे. त्या वारकऱ्याचं नाव होतं लाख्या नावाचा कोल्हाटी. जातीनं कोल्हाट्याच्या कुळातला होता. संप्रदायाला जातीचा संबंध नाही. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती दे. किंवा तुका म्हणे नाही जाती सवे काम. ज्याचे मुखी नाम तोची धन्य. यातायाती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. कोणाही कुळातला असू द्या, वारकरी ना त्याच्या आईला धन्यता दिली. याच्या पलीकडे सांगू का किती थोतरी थांडीत. उत्तम कुळी जन्म उत्तम कुळी जन्म क्रिया मंगळ बुडविले कुळ उभयता. उत्तम कुळात जन्म केलाय आणि वागणं जर बास्कळ असल तर अख्ख्या कुळाला मातीत घालतो तो हरामखोर. इथं जातील वारकरी संप्रदायानं चोंभाळत नाही कोणाला, फक्त चांगलं वागणाऱ्याला चोंभाळला. सज्जन नावाचा खाटीक होता हो. खाटीक म्हणजे मुसलमानच ना. सज्जन नावाचा खाटीक मुसलमान. याचे तत्व गोड होते. पंढरपुरातला मालक सोबत बसला. कबीर मोमीन लतिपा मुसलमान. शेना नावी जान विष्णुदास. कोल्हाट्याच्या कुळातला साधू वारकरी. कोल्हाट्याच्या कुळात. याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला. याच्या पलीकडे तृतीय पंथीला तुमच्याकडे प्रचलित शब्द काय आहे. नाही, हे म्हणजे मंदिरावर बांधकाम झालं. हे कळसाव बांधकाम केलं. हे इतका शब्द काढून टाका रे बाबा याच्यात. विठला विठला विठला
आता काय ताण नाही, शेंडीतून घाम निघला गिरगावकराच्या. जाऊ द्या, तुम्ही मानता किती. जाऊ द्या, पुन्हा ऐका. तुमच्या जवळच्या पाहुण्याच्या कुळात जर जन्माला आला तर तुम्ही त्या पाहुण्याला मानता का? नाही 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 नाही. पण वारकरी संप्रदायाने त्याचा स्वीकार केला. एका वारकऱ्याचं ऐकून जीवनभर त्या तृतीयपंथीनं भजन केलं. कान्हो पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनी आभेदू हरीचे पाय. एक तृतीयपंथी याच्यातला आजही सकाळच्या काकड्यात त्याचं नाव घेतलं जाते. आहे का कोणाची ताकद त्या अभंगातलं नाव काढायची? का? कारण तो लायक संपन्न होता. पंढरपुरातल्या मालकाला आवडला म्हणून माझ्या अष्टादश संतांपैकी एका संतानं त्याचं नाव सकाळच्या काकड्याच्या अभंगात घेतलं. जातीला जास्त काही पिळायचं नाही. परमार्थाच्या बाबतीत जातीचा काही संबंध नाही. जातीचा संबंध मुला मुलींचे लग्न करण्यापुरती असावा. व्यवहाराचा काय संबंध आहे? चतुर्थी कोण धरतय? हे पटपट सांगा पुढे बसलेले म्हणून. कोणाच्या बायका? हिंदूच्या. आणि चतुर्थीच्या दिवशी सफरचंदन केळं कोणी किती? चाऊसमिया, अख्तर भाई, चांद पाशा. मग चतुर्थीच्या दिवशी ज्या बाईनं केळी घेतलंय ते केळीचं साल्ट काढ्या चाऊसमिया निघला का? एखाद्या सफरचंदात अख्तर भाई निघला का? नाही. यावर काय संबंध आहे तुम्हाला? घेणं देणं काय त्याच्याशी? तुम्ही केळी घे, सफरचंद घे, तितका संबंध आहे तुम्हाला. पैसे द्यायचे आणि घ्यायचं. तसं परमार्थात जातीचा काही संबंध नाही. योगजून म्हणला लाख्या कोलाटी कोल्हाट्याच्या कुळातला. सोमळ्या, तू उत्तम कुळात जन्माला आला तरी भजन करताना तंबाखू खातो ना रे. तुझ्या तोंडात यम पेटलेली धिलपी ठोकीन हातुड्यानं. पेटलेली धिलपी ठोकीन तुझ्या. काय करायचं तू उत्तम कुळात जन्माला येऊन? मी कथेला गेलो एका दिवशी. कथेला त्यांनी सांगितलं, महाराज इकून चालले तुम्ही, या आमच्या कथेला. मी म्हणलं कथा मी कृष्णाची ऐकायला होतो, तू ही कथा तुझी बायकोने ऐकायची तर मी कसं ऐकलं? बरेच जण म्हणतात आमच्या कथेला. अरे अरे मी कृष्णाची कथा, रामाची कथा म्हण ना. मग ही कथा, तू ही कथा कोण ऐकायले? तू ही यथा झाली म्हणून तर फिरायलास. तर त्याची कथा ऐकायला गेलो. नाव सांगितले, हे आमकेराव, हे तमकेराव, हे फलाने, हे तबलजी, हे आर्गॉन, हे कोणतकानी काय कानी वाचक, हे सिंध, हे झाकेवाले, असं सगळ्याचे नाव सांगितले. कथा अशी रंगात आली. प्रभू रामचंद्र वनवासाला चालले. महाराज सांगत असताना लक्ष्म्या रडत होत्या, माणसं रडत होते, तरुण रडत होते. काय प्रभूचा वनवास आहे, काय कौशल्य माता रडायल्यात, काय दशरथ राजाला दुःख झालंय, हे सगळं. आणि तितक्यात बाजूचा धोतराच्या खालून चोळायला. तर मी म्हणलं मांडी खाजवा, धोतर कसं खाजवायला बाबा? कसा मला टाकून गेला राम. कथा झाल्यावर म्हणलं मला पण याचं सोमळ्या पाप फेडावं लागेल रे. चालू कथेमध्ये धोत्राच्या खालून तंबाखू चोळायला तुला ज्यानं पाकिट दिले त्याला पण नरकाला जावं लागेल. विठाला विठाला. चांगलं वागण्याला किंमत आहे, चांगलं वागण्याला. टाइम संपला काय? हो 3 मिनिटं आगाव झाले. काका भाऊ असा असतोय कुठं? हे बा युगजून म्हणला महाराज त्या गावातल्या लोकांनी मला मतदान केलं नाही म्हणून मी पळलो. मी म्हणलं त्या गावाला दोष देऊ नको, तू या संचयनं तुला मतदान आणलं नाही. संचय फुटल्यामुळं तू पळडास. तसं संचयचं असं काम असते काका महाराज. वाढवा रिसोड माफे का 21 किलोची पाहिली. विडाला एवढा प्रसंग पूर्ण करतो. सोमनाथ बुवा घेतलेला टाइम संपलाय, आता हा देवाचा टाइम आहे.